रत्नागिरीतील जगबुडी नदीनं इशारा पातळी ओलांडली। खेड शहराला पुराचा धोका वाढलाय। 24 तासात खेडमध्ये 178 मिलीमीटर पावसाची नोंद। राधानगरी धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला। राधानगरी धरणाचे 4 दरवाजे उघडले। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। वर्धा नदीच्या पाणी पातळीत वाढ। बल्लारपूर विसापूर मार्ग वाहतुकीसाठी बंद। प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। यवतमाळमधील पैनगंगा नदीला पूर। शिरपुल्ली गावातील घरांमध्ये पाणी शिरले। 10 ते 15 घरात शिरलं पुराचं पाणी। नांदेड जिल्ह्यात 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस। पावसामुळे शेतपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। गडचिरोलीत डेंग्यूचा 5वा बळी। आतापर्यंत 13 गावांमध्ये कीटकनाशकाची फवारणी। आरोग्य यंत्रणांकडून युद्धपातळीवर उपाययोजना सुरू। सलग सुट्ट्यांमुळे अजिंठा वेरूळ लेणी हाऊसफुल, तर 2 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा। रशियामध्ये व्हॉट्सअॅप टेलिग्रामच्या कॉलिंगवर बंदी। समाज माध्यमांचा फसवणुकीसाठी वापर केला जातो। सातत्यानं तक्रारी येत असल्यानं रशिया प्रशासनाचा निर्णय। भारताच्या छोट्या गिर्यारोहिकेचा थरार। गृहीता सचिन विचारेनं सर केलाय युनाम पर्वत। 15 ऑगस्टला हिमाचलच्या खरतर पर्वतावर चढाई केली। पंढरपूरच्या सांगोल्यात मृत्यूनंतरही मरण यात्रा। नदीच्या पाण्यातून मृतदेह नेण्याची वेळ। 4 ते 5 फूट पाण्यातून काढावी लागते वाट। 30 तासानंतर आंदोलनकर्त्याचा मृतदेह सापडलाय। मलकापूर जवळील धुपेश्वर मध्ये सापडला मृतदेह। जळगाव जामोद तालुक्यातील घटना। वर्ध्यात वृद्ध महिलेवर अत्याचार। 28 वर्षाच्या युवकाकडून अत्याचार, तर वर्ध्यातील वायगाव मधील धक्कादायक घटना। देवळी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। मुंबईच्या मालवणीत पार्किंग वादातून तरुणाचा मृत्यू। पार्किंगच्या वादातून धारदार शस्त्रानं वार। हल्ल्यात तरुणाचा मृत्यू। 2 आरोपी ताब्यात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।